तुम्ही तर चमकलाय जयकांत भाऊ. आता इकडच्या सगळ्या रंडात तुमच्या हाताखाली राहणार. पण भाऊ एक सांगतो, कोणी येऊन घाण नाही मारली पाहिजे. काय झालं? पोचत आणला. मी इथे तुझ्या सगळ्या रांडा जाऊन आलो. पोचत आणला. चल, दे जाऊ. दे जाऊ. अरे दे ना. रवड्या काय आहे? माझ्या नारांडांना पता धावला असता मोठा झाला चाटू. आता या क्षणी तुझ्या आयटमला इकडे आणून कुचल्यासारखा घाण म्हणून होईल. कधी आली कधी झवलो कधी पाणी गायला तुलाही कळणार नाही. तुझ्या आईचा भोसडा माझ्या आयटमचं नाव घेऊ नकोस. मी बाजीराव सिंगम धावाड आहे. मी धावाडा. भांडण आपल्यात चालू तर माझ्या आयटमचं नाव घ्यायचं नाही. माझ्या एका इशाऱ्यावर ठाणा कुंबरा कळवा दिवा नायगाव सगळ्या रांडा बस ट्रेनने इकडच्या इकडे. पण तू कसला धावणार हे झड्या? कारण तुझा लंड कितीही तार झाला तर या भडव्यांना चोको देणार तू. तू रवड्याला फक्त धुताना चोळताना हलवताना पाहिलेस, पण कुत्र्यासारखा धावताना नाही पाहिजे. मोठ्या मारतोस हिजड्यासारख्या. आणि या भडव्यांना जमा करून रात्री यांच्या तोंडात लंड देतो. हा मोठ्या मारणाऱ्याचा हात या रांडीच्या रात्रभर मोठ्या मारून मारून कडक झालाय. आणि हा हात जर तुझ्या गाठीत टाकला समजून जा ही सारी एगडी तुझ्या लवड्यामुळे आहे ना. 5 मिनिटात तुझे लवडे लावू शकतो. राव ना. अरे राव ना लवडे. तेच तर मला पाहिजे. तिच्या एका शिकरेने बाजीराव सिंगमचे लवडे लावले. तिच्या एका शिकरे बाजीरावचा लढ बघून घाबरला. तिच्या एका शिकरे इथल्यासारखा पाहला. तुझी आय पातली माडक्यात. लवड्याखाली नेहमी 2 गोट्या पाहिल्यास. माझी दुसरी गोटी इकडे आहे इकडे. आणि जी ती खाजवेल त्याची तर मी आई जाऊन टाकेल. त्या डोक्याची आई झवली. जयका शिकरे आली रे आली. आता तुला झवायची पाळी आली.